हॅलो फ्रेंड, आज आपण माठाची भाजी कशी करायची ती बघूया. आता मी माठाची भाजी निवडून पाण्यामध्ये भिजत ठेवले. 10-15 मिनटे भिजवणार आहे, कारण त्याला माती असते. मग स्वच्छ धुवून घ्यायचे 2-3 वेळा आणि मग मी करताना तुम्हाला दाखवते. हॅलो फ्रेंड्स, मी काल स्टार मार्केटला गेलेली, मी आणि माझी मुलगी. तर थोडी भाजी पाहिजे होती. आमच्या इथे जवळच आहे स्टार मार्केट. इथून 15-20 मिनटे लागतात. चालत गेलो आणि येताना रिक्षात आलो. ही बघा भाजी, ही पालक चांगले फ्रेश 12 रुपये. आणि ही कोथिंबीर मी आता साफ केली, थोडी बाकी आहे. ही कोथिंबीर साफ केली, ही पण 12 रुपये. आणि ही मेथी थोडी सुकली, काल चांगली होती, ही 15 रुपये. आणि हा फ्लावर 22 रुपये फ्रेश आहे. आणि हा पुदिना बघा जुडी मोठी आहे. बाहेर 15-20 रुपयांनी देतात. आणि तिकडे ही 6 रुपये जुडी, 6 रुपये. त्याच्यानंतर तुम्हाला दाखवते, मी गेल्या ह्याच महिन्यात गेलेली 5-6 तारखेला. काही सामान घेऊन आले, डाळ, तांदूळ, गहू जे पाहिजे ते. पण काल बोललं भाजी संपवून गेले, तर त्यासाठी मग हे पण आणले, पावडर पण आणली ही. आणखी हा चिवडा ना खूप महाग आहे, पण चांगला आहे, आवडला म्हणून मी घेतला. 119 रुपये. हा बघा 119 रुपये, पण चांगला आहे, टेस्ट नाही. आणि ही एक बॉटल घेऊन आले. आणि हे कांदे 22 रुपये किलो. हा चांगला मोठा आहे कांदा, बघा मला दाखवते, छान आहे. बाहेर थोडा महाग आहे, पण मला 22ने भेटला म्हणून मी 7-8 किलो घेऊन आले. हे आणखी हे भरपूर. आणि हा नारळ आणला एक 25 रुपये, चांगला भेटला, मोठा आहे म्हणून घेऊन आले. त्याला गेले तर घेऊन येऊया म्हणून आणला. आणि आता ही भाजी आणली, तर ती निवडून ठेवते. दिवसभराचा कसा वेळ जातो कळत नाही आहे. हॅलो फ्रेंड्स, तुम्हाला मी बोलले होते ना माठाची भाजीच करायची आहे. हे बघा मी स्वच्छ धुवून बारीक कापून घेतले. आता गॅसवर कढई ठेवले, मोठा 1 चमच तेल टाकलं. आता त्यामध्ये फोडणीला लसूण, लसूण थोडीशी लाल झाली की त्यात मी हिरवी मिरची मी अशी लांबच ठेवते, तिखट लागते म्हणून बारीक नाही करून टाकत. आणि आता कांदा टाकते, एक मोठा कांदा टाकते. आता थोडा लाल होईल फ्राय करते. कांदा थोडा लाल होत आलाय. आता ह्याच्यात मीठ आधी नाही टाकत मी, मीठ भाजी थोडी शिजल्यावर टाकते. आता धुवून घेतलेली कापून घेतलेली भाजी टाकते. त्याला मिक्स करून घेते चांगली भाजीला, कांद्यामध्ये, कांदा लसूणमध्ये.
आता बघा भाजी थोडी टाकली ती थोडी कमी झाली शिजून. आता मी मीठ टाकते स्वादानुसार. पुन्हा एकदा मिक्स करून घेते. आणि या भाजीवर मी झाकण वगैरे नाही ठेवत, अशीच मीडियम गॅस करून शिजवून घेते. लगेच 5-7 मिनटात ती शिजते लगेच भाजी. पाण्याची चव असते. तर शिजल्यावर मी तुम्हाला दाखवते. ही बघा भाजी आता शिजत आली, शिजली. मी मधून मोठा गॅस करते, पूर्ण कमी करते आणि अशी शिजवून घेते. मग त्याची टेस्ट चांगली लागते. आता एकदम कमी ह्याच्यावर शिजवली तर ते एकदम पचपचत लागते वेगळी. आता मी त्यात थोडं खोबरं टाकते, ओलं खोबरं किसून घेतलं. थोडंसंच टाकलं, जास्त नाही टाकलं. हे बघा लाल माटाची भाजी भाकरीसोबत चपातीसोबत खाऊ शकतो, छान लागते. गॅस बंद करते, झाकण टाकते. चला तर आता मी भाजी निवडता उठून गेली भाजी घालायला. तर भाजी झाली. आता मी ही भाजी आणलेली आहे ती निवडून ठेवते आणि पूर्ण निवडून झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते. हॅलो फ्रेंड, हे बघा मी पुदिना पूर्ण पानं काढून घेतली. आता मी ह्याला पूर्ण पानं काढून घेतली. आता ह्याला मी स्वच्छ धुते 2-3 वेळेला चांगले पाण्यात टाकून आणि मग सुकवते. मी धुल्याच्या नंतर सुकवताना तुम्हाला दाखवते आणि मग सुकल्याच्या नंतर ह्याची चांगली बारीक पावडर करून घेणार आणि त्यानंतर सांगते काय करायचं ते. फ्रेंड्स, हे बघा मी हे धुवून चांगले स्वच्छ धुवून घेतलं पुदिना 2-3 पाण्याने आणि निथळत ठेवला अर्धा तास. आणि त्याच्यानंतर मी असं ओढणीवर सुकत टाकलं सावलीमध्ये. उन्हात नाही टाकायचं, उन्हात टाकला तर काळा होतो. म्हणून सावलीत त्याला 2-3 दिवस सुकवायचा चांगलं. जसं सुकल तसं मग त्याची पावडर करायची. मी तुम्हाला दाखवेन सुकल्याच्या नंतर पावडर करताना. हे बघा असं सुकत टाकायचं. ओढणीवर टाकलं आहे मी. सुकल्याच्या नंतर तुम्हाला दाखवते. हॅलो फ्रेंड्स, हे बघा जो पुदिना मी धुवून सुकत टाकल्यानंतर थोडासा बघा असा सुकला आहे. अजून सुकायचा बाकी आहे. तर ह्याला 2-3 दिवस लागतील सुकायला. सुकल्याच्या नंतर मी तुम्हाला दाखवेन सुकल्यावर कशी पावडर करायची ती. आणि जो मी भाजी निवडत होती ना, तो हा पालक, तो 12 रुपयाला गड्डी भेटली ती. त्यातला हा एवढा चांगला निघाला. थोडासा तो पण चांगलाच आहे, पण थोडासा जरा ओलसर आहे. म्हणून मी हा संध्याकाळी डाळ बनवेल. त्या डाळीमध्ये बारीक चिरून टाकेन, डाळ पालक म्हणून, आणि त्यात खाईन. चांगला पौष्टिक असतो. आणि हे हा जो आहे ना, तो ह्या पिशवीत मी अशी ह्या ज्या डिमांडच्या पिशव्या कागदाच्या भेटतात ना, त्या जाड असतात, त्यात ठेवायचे. नंतर 2-4 दिवस चांगली राहते भाजी. जेव्हा पाहिजे तेव्हा काढून हे करायची. आणि ही मेथी पण मी अशी निवडून ठेवली. ती पण मी ह्या कागदात अशी बांधून हे बघा असे बांधून मी ती घडी करून अशी ठेवणार अशी. आणि त्या पिशवीमध्ये घडी ठेवली. आणि हा जो हे आहे ना फ्लावर आहे, तो पण मी हे बघा ह्या कागदाच्या पिशवीतच ठेवणार असं भरून. तुम्हाला मी दाखवते कसं बनतो. हा पण ह्याच्यामध्ये पाणी वगैरे सुटत नाही, चांगला राहतो. असं फोल्ड करून असं फोल्ड करून असं बाहेर ठेवा तरी चालेल, फ्रीजमध्ये ठेवा तरी चालेल.
आणि हा जो डबा आहे त्याच्यामध्ये जी मी कोथिंबीर निवडली ती ठेवणार. हे बघा ह्याच्यामध्ये हे नेहमी लागतेच कोथिंबीर, सकाळ संध्याकाळ ती संपून जाते, ती काही खराब होत नाही कोथिंबीर. आणि जर याला पाणी सुटल्या झाकणाला तर आपण ते झाकणाचं पाणी कपडा घेऊन पुसून टाकायचं आणि असं झाकण लावायचं, मग चांगले राहते. आणि हे फ्रीजमध्ये ठेवते. तसंच तुम्ही पण करू शकता. असं कागद भाजी असेल तर असं जाड कागद दुकानामध्ये भेटतोच, किंवा आपल्या घरी पण कधी काय पार्सल वगैरे काय आले तर असते, मग त्याच्यामध्ये निवडून चांगले ठेवायचे असेल चांगले राहते 4-5 दिवस. मी तशीच ठेवते आणि मग वापरते. तशीच तुम्ही पण वापरा. हे बघा मेथी आता बांधून ठेवली अशी, मी आता तिकडे असे ठेवणार. आणि हा पालकची पण घडे घालून ठेवली. आणि हा फ्लावर, हे बघा फ्लावरची पण ही पिशवी जी होती ना त्याच्यातून असं निवडून ठेवले. मग लगेच आपल्याला कधी पण कामाच्या वेळेस सकाळी डबा करायचा असेल, डब्याची घाई गडबड असेल तर पटकन घेऊन घालायला होते. आता मी असंच तोडून ठेवल्यानंतर आणखी तोडून ठेवणार वेळ भेटेल तेव्हा. आणि कोथिंबीर आणि जी हे बघा हे जे पालक काढले नाही डाळीमध्ये टाकायचे, ते डाळीमध्ये टाकायचे. हे असेच मी आता हे असं प्लास्टिकच्या पिशवीत अशी गुंडाळून अशी फ्रीजमध्ये ठेवेल आणि संध्याकाळी डाळीमध्ये घालेल.